स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो IPS मराठी यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आज जो काही व्हिडिओ मी घेऊन आलेला आहे तो म्हणजे महाराष्ट्र पोलीस एग्जाम पॅटर्न 2024 चे जे डिटेल सिलेबस आहे तो मी या ठिकाणी डिस्कस करणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला बेसिकली 4 भाग आहेत ज्यावर आपल्याला एग्जामिनर आपल्याला क्वेश्चन विचारणार आहेत। त्यात गणित, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी यांचे 25 प्रश्नांचे जे गट हे आपल्याला म्हणजे हे चारही विषय मिळून आपल्याला 25 प्रश्न असे 100 प्रश्न आपल्याला विचारण्यात येणार आहेत। त्यानंतर त्यांचे गुण देखील एका प्रश्नाला 1 गुण म्हणजे 25 प्रश्नांना 25 गुण असे असणार आहेत आणि याचा जो कालावधी आहे तो 90 मिनिटे असे असणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, याला आपण डिकोड केलेला आहे। गणितामध्ये आपल्याला बेसिकली काय विचारतील हे ते पूर्णपणे आपल्याला दाखवत नाहीत, त्याच्यासाठी आपण त्याला सविस्तर पद्धतीने बघणार आहोत। तर बेसिकली त्यांनी आपल्याला असे तक्ते शो करून दिलेले असतात। यात गणित हा पहिला विषय आहे। संख्याज्ञान व संख्यांचे प्रकार, मसावी लसावी, दशांशापूर्णांक, वर्गमूळ घनमूळ, गुणोत्तर प्रमाण, पदावली, काळकाम वेग, सरळ व्याज व चक्रवाढ व्याज, नफा तोटा, वैवारी, बेरीज वजाबाकी, व्यवहारी अपूर्णांक, घातांक, कामकाळ वेग, सरासरी, शेकडेवारी, भूमीतील संकल्पना, परिमाणे। तर विद्यार्थी मित्रांनो, इथं बघा काळकाम वेग असे डबल विषय आलेले आहेत। तर हे कसे काम करतील तर ते आपण पुढच्या व्हिडिओ म्हणजे पुढच्या स्लाइडमध्ये ते आपल्याला बघायला मिळणार आहे। तर व्हिडिओला लास्टपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला विषय काय म्हणजे सिलेबस कसा आपल्याला डिकोड करायचा आहे ते लक्षात येईल। तर विद्यार्थी मित्रांनो, जर का तुम्ही वही पेन घेऊन बसलेले असाल तर खूपच चांगलं आहे, नाहीतर यांचा व्हिडिओ पॉज करून स्क्रीनशॉट घेऊन घ्यायचा आहे। दुसरा विषय आहे बौद्धिक चाचणी। यात क्रमबद्ध मालिका, संख्या, संचलित अंक शोधणे, समान संबंध किंवा परस्पर संबंध, आकृत्यांमधील अंक शोधणे, वेन आकृती, कालमापन, दिनदर्शिका, कालमापनला दिनदर्शिका असे म्हणतात, रांगेवर आधारित प्रश्न म्हणजे अशी काहीतरी प्रश्न दिला जातो 1 2 3 4, हे 2 1च्या खाली बसलेला आहे, 3 2च्या मध्ये बसलेला आहे पण 1च्या बाजूला नाही, असे रांगेचे प्रश्न असतात मित्रांनो। त्यांना कुठं बसवायचं हे आपल्याला असे ते रांगेवर आधारित प्रश्न असतात। सांकेतिक लिपी किंवा भाषा म्हणजे कोडिंग डिकोडिंग, विसंगत पद ओळखणे, विधाने व अनुमाने, आकृतीची आरशातील प्रतिमा, असा आपल्याला आरसा दिलेला असतो। याच्या व्यतिरिक्त काहीतरी अशी एक इमेज असते, तिला आपल्याला विपरीत इमेज ओळखायची असते। आकृतीची आरशातील प्रतिमा, आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब, दिशा व अंतर, घड्याळ, नातेसंबंधांची ओळख, निरीक्षण आणि आकलन हे घटक बौद्धिक चाचणीत येतात असे आपल्या PDF मध्ये दिलेले आहे। मराठी व्याकरण वाक्यरचना, शब्दार्थ प्रयोग, समास, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, म्हणी व वाक्प्रचार, वाक्यात उपयोग, शब्दसंग्रह, समूहदर्शक शब्द, प्राणी व त्यांची घरे, ध्वनिदर्शक शब्द, प्राणी व त्यांची पिल्ले, प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक। अशाच प्रकारे सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी, यामध्ये नेमकं वाचायचं काय हे आपल्याला लक्षात नाही। इतिहास म्हटलं, भूगोल म्हटलं, भारताची राज्यघटना म्हटली, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी, माहिती तंत्रज्ञान, संगणक संबंधित प्रश्न आणि इतर जनरल टॉपिक्स।
अशा प्रकारे आपल्याला शॉर्टमध्ये हे टॉपिक दिलेले असतात, त्यांना आपण सविस्तर डिकोड केलेलं आहे ते पुढील प्रमाणे. तर विद्यार्थी मित्रांनो, कृपया करून यांना नोट करा किंवा स्क्रीनशॉट घेण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुमच्या लक्षात असायला पाहिजे आहे की पोलीस भरती नेमकं विचारते काय आहे. सामान्य विज्ञान हा एसआयला विचारले गेलेले यातील प्रश्न असतात, ते आपल्याला पोलीस भरतीला देखील विचारले जाऊ शकतात. विविध शास्त्रे व त्यांचे अभ्यास विषय, शास्त्रीय उपकरणे व त्यांचा वापर, शोध व त्यांचे जनक, शास्त्रीय उपकरणे व त्यांचे कार्य. पुढील जे काही सामान्य ज्ञानाचा वाटा आहे तो म्हणजे क्रीडा स्पोर्ट्समध्ये, तर त्यातील काही घटक आहेत. 9 टॉपिक आहेत. या 9 टॉपिकांना आपल्याला एकदम भरपूर वेळ देऊन यांना पाठ करून घ्यायचे आहे. खेळ व खेळाशी संबंधित चषक, प्रमुख देश व राष्ट्रीय खेळ, प्रमुख देश व त्यांचे राष्ट्रीय खेळ हे देखील आपल्याला पूर्णपणे विस्तारित स्वरूपात बघायचे आहे, कारण यांच्यावरती प्रश्न विचारले गेलेले आहेत. तसेच खेळ व खेळाडूंची संख्या, खेळाचे मैदान व ठिकाण, खेळ संबंधित चिन्हे व प्रतीके, महत्त्वाच्या स्पर्धा व ठिकाणे, आशियाई स्पर्धा, राष्ट्रकुल स्पर्धा, क्रिकेट स्पर्धा इत्यादी घटक स्पोर्ट्समध्ये हे मोडतात. त्यानंतर पंचायत राज म्हणजेच भारतीय राज्यघटना, त्यातला हा पार्ट आहे. त्यातून आपल्याला हे टॉपिक करायचे आहेत. ग्राम प्रशासन म्हणजे जे काही आपल्या ग्रामीण भागात जे ग्रामपंचायततर्फे राबवले जाणारे जे शासन आहे, त्यातील काही प्रशासनाचे भाग असतात, ते देखील आपल्याला इथं अभ्यासायचे आहेत. समिती व शिफारसी, घटनादुरुस्ती, कलम 368 नुसार घटनादुरुस्ती ही देखील आपल्याला करता येते. अशा प्रकारे इथं घटनादुरुस्ती 42वी घटनादुरुस्ती, 44वी घटनादुरुस्ती, अशा प्रकारे या घटनादुरुस्ती आपल्याला अभ्यासायच्या आहेत. ग्रामसभा, ग्रामपंचायत, ग्रामसेवक हे देखील ग्राम प्रशासनाचे भाग आहेत. पंचायत समिती, जिल्हा परिषद, मुख्य कार्यकारी अधिकारी CEO, गटविकास अधिकारी BDO, नगर परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामीण, मुलकी व पोलीस प्रशासन. तर अशा प्रकारे आपल्याला पंचायत राजमध्ये हे घटक अभ्यासायचे आहेत. त्यात सामान्य ज्ञानमध्ये विविध योजना, ज्याला आपण करंटचा देखील पार्ट म्हणू शकतो, ठीक आहे ना. विकास योजना जे काही विविध प्रकारे राबवले जातात. संपूर्ण विकास योजना, पुरस्कार, काही वेगवेगळ्या क्षेत्रात दिले जाणारे पुरस्कार आहेत, ते पुरस्कार, महाराष्ट्राचे पुरस्कार जसे महाराष्ट्र भूषण हे देखील सध्या 2024मध्ये कुणाला देण्यात आलेले आहे ते कमेंट करायचे आहे. राष्ट्रीय पुरस्कार, शौर्य पुरस्कार. राष्ट्रीय पुरस्कार हे 4 प्रकारचे असतात, म्हणजे नागरी पुरस्कार हे 4 प्रकारचे असतात. ते जसं की ते कोणकोणते, तर ते भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मश्री आणि पद्मभूषण, अशा प्रकारे हे 4 नागरी पुरस्कार आहेत. शौर्य पुरस्कार, शौर्य पुरस्कारातला सगळ्यात मोठा पुरस्कार हा परमवीर चक्र आहे. खेळासंबंधी पुरस्कार, आंतरराष्ट्रीय पुरस्कार, अशा प्रकारे आपल्याला GK मध्ये म्हणजे सामान्य ज्ञानमध्ये किंवा चालू घडामोडीमध्ये अशा प्रकारचे टॉपिक आपल्याला अभ्यासायचे आहेत. त्यानंतर इतिहासमध्ये आपल्याला काय काय बघायचं आहे. इतिहासमध्ये 1857चा उठाव, भारताचे व्हायसरॉईज, सुरुवातचे व
स्वातंत्र्य भेटल्याच्या आधीचे, समाजसुधारक, राष्ट्रीय सभा, भारतीय स्वातंत्र्य लढा, ऑगस्ट घोषणा व वैयक्तिक सत्याग्रहाची चळवळ. ऑगस्ट घोषणा म्हणजे मित्रांनो 1940च्या जो ऑगस्ट ऑफर जो काळ होता ती असेल बहुतेक. 1909चा कायदा, 1919चा कायदा, 1935चा कायदा, हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी आणि यात एक RTI म्हणजे माहितीचा अधिकार हा देखील आपल्याला अभ्यासायचा आहे मित्रांनो. त्यानंतर गणित हा विषय आपण डिकोड केलेला आहे. या 12 चॅप्टरांमधून आपल्याला म्हणजे या 12 चॅप्टरांना सोडून गणित खूप रेअर प्रकारात येत असतं. तर पहिला टॉपिक आहे संख्या व संख्यांचे प्रकार, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार. म्हणजेच यावर असणारा जो बोडोमास जो प्रकार आहे तो किंवा बोडोमास समीकरणे असे या बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकाराच्या माध्यमातून येत असतात व साधे बेरीज, वजाबाकी, भागाकार, गुणाकार हे देखील दिले जातात. त्यानंतर कसोट्या, पूर्णांक व त्यांचे प्रकार, अपूर्णांक व त्यांचे प्रकार हे देखील आपल्याला व्यवस्थितपणे अभ्यासायचे आहे. मसावी, लसावी हे देखील आपल्याला चांगल्या प्रकारे अभ्यासायचे आहे. वर्ग व वर्गमूळ हे आपल्याला पाठ असायला हवं. घन व घनमूळ हे देखील आपल्याला पाठ असायला हवं. शेकडेवारी, भागीदारी, गुणोत्तर प्रमाण, सरासरी आणि यात एक प्रकरण आहे मित्रांनो ते म्हणजे भूमिती. जे जर का भूमिती करून ठेवले कारण त्यातून केव्हा हे जास्त प्रश्न विचारले गेलेले आहेत ते देखील तुम्ही लिहून घ्यायचे आहे. भूमिती. त्यात अजून काही पाठ आहेत. काळकाम वेग, दशमान पद्धती, नफा तोटा, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, घड्याळावर आधारित प्रश्न, घातांक व त्यांचे नियम. त्यात भूमिती हे आपल्याला इथं अभ्यासून घ्यायचे आहे. त्यानंतर बुद्धिमत्ता चाचणी. बुद्धिमत्ता चाचणी महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल सिलेबस हा आपण डिकोड केलेला आहे. संख्या मालिका, अक्षर मालिका, वेन आकृत्यावर आधारित प्रश्न, सांकेतिक भाषा, सांकेतिक लिपी, दिशावर आधारित प्रश्न, नातेसंबंध, घड्याळावर आधारित प्रश्न, तर्कावर आधारित प्रश्न. मित्रांनो नातेसंबंध याची प्रॅक्टिस फार जास्त प्रमाणात करायची आहे आणि अक्षर मालिका यातील ABCD उलटी शिडी पाठ करून घ्यायची आहे. ऑपोजिट व त्यांचे क्रमांक देखील पाठ करून घ्यायचे आहेत. त्यानंतर येतं मराठी. मराठीमध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, अलंकारिक शब्द, लिंग, वचन, संधी, मराठी वर्णमाला, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, काळ, प्रयोग, समास, वाक्प्रचार, म्हणी ह्या मराठी या विषयामध्ये येत असतात. याच्या व्यतिरिक्त खूप रेअर पद्धती ते क्वेश्चन विचारत असतात. तर मित्रांनो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण या व्हिडिओनंतर आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमाने मॉक टेस्ट सिरीज ही चालवणार आहेत. तर या चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका, कारण यात जी टेस्ट सिरीज आपण लॉन्च करणार आहोत ती खूप महत्त्वाचे त्यात प्रश्न आपल्याला बघायला मिळणार आहेत. तर अशा प्रकारे आपण आपल्या चॅनलचा उपक्रम चालवणार आहोत. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.